Good morning to all of you. Today we will see the figures of speech of poem number 3, 12th standard, the Inchcape Rock. त्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं लर्न विथ जॉय हे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते शेअर करा. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण 2 पोएमचे फिगर ऑफ स्पीच पाहिलेत. आता आपण तिसऱ्या पोएमचे फिगर ऑफ स्पीच पाहूया. पोएम मोठी आहे. देर आर नियर अबाउट 68 लाइन्स, 17 स्टांजाज. And now I will tell you the figures of speech of near about 42 lines. 42 लाईनचे आपण फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत. फर्स्ट लाइन, no one stir in the air, no stir in the sea. Alliteration is there because yes sound has been repeated. याच्यामध्ये yes sound repeat झाला आहे. स्टरचा yes, सीचा yes आणि परत अजून स्टरचा yes. पुन्हा दुसरा फिगर ऑफ स्पीच आहे इथं रिपीटिशन. व्हाय? बिकॉज स्टर वर्ड रिपीट्स 2 times again and again. So that's why no stir in the sea and no stir in the. These words repeated again and again. That's why repetition. Next line, the ship was as still as she could be. Simile. as वापरलेला आहे. स्लाइट मुवमेंट शिपची ही कंपेअर्ड केलेली आहे कशाशी? कंप्लीट स्टिलनेस. अँड दॅट्स वाय दिस इज सिमिली. अलिटरेशन इज ऑल्सो देअर बिकॉज येस साऊंड रिपीट्स अगेन अँड अगेन. शिपचा यस, स्टीलचा यस, शीचा यस हा साऊंड रिपीट झालेला असल्यामुळे अलिटरेशन. नेक्स्ट, पर्सॉनिफिकेशन. Because the sheep has personified with the female she. इथं पर्सॉनिफिकेशन अलंकार का होतोय? जेव्हा निर्जीव वस्तूंना सजीवांचे गुण प्रदान केले जातात तेव्हा पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. मग इथं शीप निर्जीव आहे आणि तिला शी म्हटलेलं आहे म्हणून पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट लाइन, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. पर्सॉनिफिकेशन अगेन हर सेल्स म्हणजे शीपशी बद्दल आहे. सजीवाचे गुण निर्जीवाला प्रदान केलेले आहेत. हर म्हणजे आपण स्त्रीला उद्देशून म्हणतो आणि या ठिकाणी शेल म्हणजे शिपला उद्देशून हा हर आलेला आहे त्याच्यामुळे पर्सॉनिफिकेशन. इन्व्हर्जन इज ऑल्सो देअर बिकॉज द वर्ड्स इन द लाइन हॅव बीन रिअरेंज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. ग्रॅमॅटिकली ज्याला आपण ग्रॅमरच्या रूल नुसार S+V+O म्हणतो तसं हे वाक्य नाही. मग हे वाक्य कसं राहिलं असतं ग्रॅमॅटिकली? हर सेल्स रिसीव्ड नो मोशन फ्रॉम हेवन म्हणून ते इन्व्हर्जन. नेक्स्ट लाइन, विदाउट इदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक. अलिटरेशन इज देअर बिकॉज साउंड, विच साउंड इज रिपीटेड अगेन अँड अगेन? येस साउंड इज रिपीट अगेन अँड अगेन. Next line, so little they rose, so little they fell. Repetition is there because so little they and so little they, these words repeats 2 times. Antithesis is also there because opposite words rose and fell. Rise उठणे त्याचा भूतकाळ रोज आणि फेल पडणे, उठणे पडणे, 2 विरुद्ध शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. and that's why antithesis. Next line, on a boy in the storm it floated and swung. Personification because the Inchcape bell has been given the animate quality of swinging and floating. Swinging and floating हे सजीवांचे गुण आहेत ते निर्जीवाला दिलेले आहेत. ती बेल निर्जीव आहे आणि स्विंगिंग आणि फ्लोटिंग हे काम कोण करतं? सजीव. आणि म्हणून पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट, इन्व्हर्शन. The words in the line have been rearranged for poetic effect. पुन्हा ग्रॅमॅटिकली दिस इज नॉट अ करेक्ट लाइन. पोएम मध्ये ठीक आहे परंतु आपण जर सेंटेन्स पॅटर्नचा विचार केला तर त्याच्यामुळे ही जे काही याचा या लाईनचा फिगर ऑफ स्पीच होतो तो म्हणजे इन्व्हर्जन. मग हे वाक्य कसं राहिलं असतं? इट फ्लोटेड
अँड स्वंग ऑन अ बॉय इन द स्टॉर्म, असं वाक्य ते राहिलं असतं. नेक्स्ट लाईन, अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रन. अगेन इन्व्हर्जन. The words in the line have been rearranged for poetic effect. Grammatically हे वाक्य कसं राहिलं असतं मग, and its warning rung over the waves, असं ते वाक्य ग्रॅमॅटिकली राहिलं असतं. That's why inversion. Alliteration is also there because in this line the sound W has been repeated. W waves मध्ये, warning मध्ये. Next line, when the rock was hid by the surges well. Alliteration because which sound repeats again and again? Again yes sound. Surges a yes, swell. That's why alliteration. Next line, and then they knew the perilous rock. Alliteration because th sound repeats. Th in the then, in the they. That's why alliteration. Next line, the sun in the heaven was shining gay. Transferred epithet. Transferred epithet अलंकार केव्हा होतो? जेव्हा एखाद्या वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर किंवा एखाद्या व्यक्तीवरून दुसऱ्या ठिकाणावर, दुसऱ्या वस्तूवर याचे गुण त्याला प्रदान केले जातात. इथून तिथं ते जेव्हा ते गुण ट्रान्सफर होतात तेव्हा त्याला ट्रान्सफर्ड इपिथेट असं म्हणतात. आता बघा इथं द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. आता वास्तविक इथं जर आपण पाहिलं तर शायनिंग गे, आनंदी, हा जो काही शब्द आहे तो माणसाची क्वालिटी आहे, परंतु ते माणसाच्या क्वालिटीवरून सूर्याच्या क्वालिटीवर, सूर्यावर ट्रान्सफर केलेला आहे. वास्तविक आनंदी, दुःखी हे काही सूर्याचं गुणधर्म नाहीये किंवा गुण नाहीये, माणसाचा आहे आणि म्हणून माणसावरून सूर्यावर ट्रान्सफर केलेला आहे. सो दॅट्स वाय ट्रान्सफर्ड इपिथेट. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. पर्सॉनिफिकेशन. द एनिमेट क्वालिटी ऑफ बीइंग जॉयफुल has been given to non-living object. That day all things were joyful. सगळ्या गोष्टी अशा आनंदी होत्या. आता तिथं शिप्स होते, शिप्सवरची जे काही इकडे तिकडे काही असतील ते पण होते. मग आता जॉयफुल हे माणसाचा गुणधर्म आहे, माणूस जॉयफुल राहतो, तर ती शिप्स कशी जॉयफुल राहू शकते? त्याच्या ठिकाणच्या जे काही वस्तू आहेत त्या कशा जॉयफुल राहू शकतात? म्हणून लिव्हिंग टू नॉन लिव्हिंग थिंग्स हे ॲनिमेट, ही क्वालिटी जी आहे ती ॲनिमेट quality of being joyful has been given to non-living things. That's why personification is there. Next line, the sea birds screamed as they wheeled round. Alliteration is there because yes sound repeats again and again. Scream, sea, and again. So next line, the darker spake on the ocean. Inversion because the words in the line have been rearranged for poetic effect. So that's why this line, the figure of speech in this line is inversion. Grammatically हे वाक्य जर कसं राहिलं असतं मग, a darker speck on the green ocean असं हे वाक्य राहिलं असतं. नेक्स्ट, it made him whistle, it made him sing. Repetition is there because in this line it made him हा जो काही शब्द आहे तो रिपीट झालेला आहे. आणि अजून एक अलंकार याच्यामध्ये येतो, ओनोमोटोपोइया. द वर्ड व्हिसल क्रिएट्स अ साऊंड. ज्या शब्दामधून साऊंड क्रिएट होतो त्याला ओनोमोटोपिया असं म्हणतात. ध्वनिनुकरण अलंकार याला आपण म्हणतो मराठीमध्ये. मग व्हिसल याच्यामधून साऊंड क्रिएट होणार आहे आणि म्हणून ओनोमोटोपिया. नेक्स्ट लाईन, हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. अलिटरेशन बिकॉज एस साऊंड रिपीट्स अगेन अँड अगेन. एच इन द हिज, एच इन द हार्ट. सिनेकडक, सिनेकडकी म्हणतात त्याला, सिनेकडॉक म्हणतात. इट इज सर राल्फ हू वॉज मर्थफुल टू एक्सेस नॉट जस्ट हिज हार्ट. आता हा अलंकार म्हणजे नेमकं काय, तर ज्या वेळेस एखाद्या एक इथं उल्लेख केलेला जेव्हा असतो तेव्हा पूर्ण भागाचा उल्लेख केलेला असतो, संपूर्ण वस्तूच्या उल्लेखासाठी हे वापरलेलं असतं. एका विशिष्ट एका वस्तूच्या एका विशिष्ट पार्ट साठी किंवा व्यक्तीच्या एका विशिष्ट पार्ट साठी असेल तर तेव्हा नाही, परंतु जेव्हा संपूर्ण व्यक्तीसाठी, संपूर्ण वस्तूसाठी किंवा संपूर्ण भागासाठी वापरलेलं असेल तेव्हा सिनेक्टक. आता इट इज सर राल्फ हू वॉज मर्थफुल टू एक्सेस नॉट जस्ट हिज हार्ट. आता वरती वाक्य बघा, हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस हिज हार्ट.
त्याचं फक्त हार्ट मर्थफुल आहे का? नाही, संपूर्ण राल्फ, सर राल्फ हा मर्थफुल आहे, म्हणजे संपूर्ण राल्फचा विचार इथे केलेला आहे. अँड दॅट्स वाय द फिगर ऑफ स्पीच ऑफ दिस लाईन इज सिनेक्डकी. नेक्स्ट लाईन, Kothi, my main put out the boat. Again inversion, because the words in the line have been rearranged for the poetic effect. मग हे ग्रॅमॅटिकली कसं राहिलं असतं वाक्य? ही कोथ माय मेन आउट आउट द बोट, असं हे वाक्य राहिलं असतं, पुट आउट द बोट. Alliteration is also there because in this line M sound repeats again and again. Next line, and to go inch ke prog they go. Inversion, because the words in the line have been rearranged for poetic effect. मग हे वाक्य ग्रॅमॅटिकली कसं आलं असतं? अँड दे गो टू द इंचके प्रॉक, असं हे वाक्य आलं असतं. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. अलिटरेशन, बिकॉज बी साऊंड रिपीट्स अगेन अँड अगेन. अलिटरेशन आता तुम्हाला समजतं आहे कशा पद्धतीने असतं. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, ओनोमोटोपिया. पुन्हा गर्गलिंग, गळगळ गळगळ असा आवाज होणे. मग याच्यामधून साऊंड क्रिएट होतोय म्हणून ओनोमोटोपिया. ज्या शब्दामधून साऊंड क्रिएट होतो आहे तो ओनोमोटोपिया, हे पण लक्षात ठेवायचं. इन्व्हर्जन, अगेन द वर्ड्स इन द लाईन हॅव बीन रिअरेंज फॉर अ पोएटिक इफेक्ट. म्हणजे याच्यामध्ये हे जे काही वाक्य आहे ते ग्रॅमॅटिकली म्हणजे एस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट असं ते नाहीये म्हणून. मग हे वाक्य कसं राहिलं असतं बघा, द बेल सँक डाऊन विथ अ गर्गलिंग साऊंड, असं हे वाक्य राहिलं असतं. नेक्स्ट लाईन, द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. अलिटरेशन, again B sound is repeated. Quoth Sir Ralph. Inversion, the words in the line have been rearranged for poetic effect. मग हे वाक्य कसं राहिलं असतं ग्रॅमॅटिकली करेक्ट? सर राल्फ कोथ, एस प्लस व्ही, या पद्धतीने. नेक्स्ट लाईन, he scored the species for many a day. Alliteration, yes sound repeats again and again. He stirs his course for Scotland shore. Again alliteration, because in this line also yes sound repeats. So thick a haze overspreads the sky. Inversion, because the words in the line have been rearranged for poetic effect. मग ही लाईन कशी राहिली असती? A haze so thick overspread the sky, असं हे वाक्य राहिलं असतं. They cannot see the sun on the high. Alliteration, because yes sound repeats again and again. Next line, at evening it had died away. Again inversion, because the words in the line have been rearranged for poetic effect. हे वाक्य ग्रॅमॅटिकली कसं राहिलं असतं? It hath died away at evening. Grammatically. On the deck the rower takes his stand. Again inversion. मग ग्रॅमॅटिकली हे वाक्य कसं आलं असतं? इट इज द डार्क दे सी नो लँड. सॉरी, द रोव्हर टेक्स हिज सँड ऑन द डेक, असं हे वाक्य आलं असतं. नेक्स्ट, सो डार्क इट इज दे सी ऑन द लँड. हे वाक्य अगोदर मी तुम्हाला सांगितलं. It is so dark they see no land. Quoth Sir Ralph, it will be lighter soon. Inversion, grammatically, Sir Ralph quoth it will soon be lighter. In this way, this sentence is grammatically correct. For there is dawn of the rising moon. Metaphor, because the rising of the moon indirectly compared to the dawn. डॉन म्हणजे पहाट आणि रायझिंग मून हा जो याची कंपॅरिझन डॉनशी केलेली आहे म्हणून मेटॅफर. इनडायरेक्ट कंपॅरिझन असते तेव्हा मेटॅफर, डायरेक्ट कंपॅरिझन असते तेव्हा सिमिली. नेक्स्ट लाईन, कान स्टियर सेड वन द ब्रेकर्स रोअर. ओनोमोटोपिया, बिकॉज द वर्ड रोअर क्रिएट्स अ साऊंड. रोअर गर्जना करणे, आणि म्हणून ओनोमोटोपिया हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी होतो. इन्व्हर्जन, ग्रॅमॅटिकली हे वाक्य कसं आलं असतं? नाऊ आय कॅनॉट टेल वेअर आर द सी अगेन
can't steer, said one. One said, the brokers roar and I can't steer. So next, for methinks we should be near the shore. Alliteration. In this line, the sound, which sound repeats and again, S sound, should, shore. That's why alliteration. Now where we are, I cannot tell. Inversion. The words in the line have been rearranged for poetic effect. हे वाक्य ग्रॅमॅटिकली कसं आलं असतं, S plus V plus O H N A. Now I cannot tell where we are. Alliteration, because W sound repeats again and again. Where we, HR W. Next, but I wished I could hear the Inchcape bell. Alliteration. Again W sound repeats. Wish. Then wish. Yes. Next, they hear so no sound, the swell is strong. Alliteration, because yes sound repeats again and again. Sound and swell. Next, though the wind hath fallen, the drift long. Alliteration, because TH sound repeats again and again. Decha, docha, till the vessel strikes with a shivering shock. Alliteration, SH sound repeats and again and again. SH, shock, shivering, SH. Next line, oh Christ, exclamation. The strong emotions expressed. Oh Christ. Apostrophe is also there, because apostrophe mark is there. A direct address has been made to an entity that is not present. जेव्हा देवाला उद्देशून किंवा एका महान शक्तीला उद्देशून म्हटलं जातं त्यावेळेस apostrophe, and that's why the direct address has been made to an entity that is not present. Sir Ralph, the rower, tore his hair. Alliteration, R and H sound repeats again and again. He crushed himself in his despair. In this line, the sound, which sound repeats? H sound. Himself and his and he. One dreadful sound could the rower hear. Inversion. The words in the line have been rearranged for poetic effect. The rower could hear one dreadful sound. असं ते ग्रॅमॅटिकली वाक्य राहिलं असतं. A sound as if with the Inchcape bell, the devil below was ringing the knell. याच्यामध्ये ओनोमोटोपिया, रिंगिंग या साऊंड मधून या वर्ड मधून साऊंड क्रिएट होतोय. Then metaphor, the Inchcape bell has been indirectly compared to the death knell. इथं डेथ नेल ची कंपॅरिझन करते आहे Inchcape bell, म्हणून मेटाफर. आता rhyming scheme. What is the rhyming scheme of this poem? Now we will think about only first stanza, and same rhyming scheme is there. See, first word of first line C, second word again I will explain. First line of last word of first line C, last word of second line B. That's why A. Third line and fourth line, last word motion and ocean. It means these are rhyming words, rhyming pairs. C, B, motion, ocean. So first two lines A and second two lines B. And complete rhyming scheme of first stanza A, B. So remember this. इथं आपण 42 लाइन्स 42 लाइन्सचा फिगर ऑफ स्पीच पाहिला. पुन्हा भेटूया आपण पुढच्या पोएम मध्ये. अप टिल नाउ बाय, and thank you for watching my video. Share and like it.